कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाग्या, अगं अशी एकटी का बसलीयस? अगं काय झालं? कोण काय बोललं का तुला? मला कोण काय बोललं, त्रास दिला तरी चालत, पण माझ्या दादाला जरा जरी त्रास झाला ना तरी मला खूप वाईट वाटतं, रडायला येतं। आणि आज तर त्याचा ऍक्सिडेंट झालाय, तू दाखवणार नाही पण त्याला खूप त्रास होत असणार। हो, त्याला त्रास तर होतच असणार आहे, पण मी आहे ना, मला माहिती त्याला कसं बरं करायचं। आणि इनफॅक्ट आपण सगळे आहोत त्याच्यासोबत। आपण नाही, आम्ही आहे। तू आत्ता आहेस पण नंतर नसणार। मी खरं बोलते ना वहिनी? तुळजा वहिनी, तुला राग नसेल येणार तर एक विचारू? तुम्ही का ओढला दादाला यात? त्याची काय चूक होती? तू प्रेम केलं होतंस ना सिद्धार्थवर, मग तू आणि त्याने मिळून तुम्हाला हवं ते करायचं ना। तू दादाच्या मागे का लागलं? तुमच्यामुळे दादाला काय काय सहन करावं लागतंय। तुला वाटतंय तुझं आयुष्य खराब झालं, पण दादाचं तरी काय? त्याच्या वाट्याला काय आलंय सांग ना। अख्ख्या गावासमोर डॅडी आणि शत्रूंनी त्याला मारलं। पण तो एका शब्दानं पण उलटून बोलला नाही, कुणाचा अपमान केला नाही, तुझ्याबद्दलची एकही गोष्ट कुणाला कळून दिली नाही। मागच्या काही दिवसात मी माझ्या दादाला रोज मनातल्या मनात तडफडताना बघितले। त्याची ही अवस्था नाही भगवत। तो आमचा श्वास आहे, आमची आई बाप सगळं तोच आहे ग। तुझ्यासाठी तुझं सगळं घर आहे, पण आमच्यासाठी फक्त दादा। त्याला काय झालेलं नाही बघू शकत। तुझं दुःख कळतंय मला भाग्या, खरंच सूर्याला खूप सहन करावं लागतं। मी यात त्याला ओढायला नको होतं। तुला मी खूप स्वार्थी वाटत असेल ना भाग्या, पण माझ्यावर विश्वास ठेव, मी सूर्याचा फायदा घ्यायचा या हेतूने कधीच वागले नाहीये। पण आता मला जाणवतंय माझ्यामुळे त्याची किती फडफड झाली, पण त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं ग। मी माझ्या घर नावाच्या तुरुंगात अडकले होते। तू बरोबर बोललीस, माझ्याकडे खूप लोक होते, पण माझ्यासाठी ते काहीच करत नव्हते। दोन्ही आयांचं डॅडींसमोर काहीच चालत नाही, आणि शत्रू तर सेम डॅडींसारखा वागतो। त्याला माझ्या मनाचं काहीच पडलेलं नाहीये ग, आणि डॅडींसाठी तर मुलीपेक्षा इज्जत महत्वाची वाटते। मला न विचारता, मला समजून न घेता त्यांनी माझं लग्न ठरवून टाकलं, आणि या सगळ्यातून बाहेर पडायला माझ्याकडे सूर्य हा एकच आधार होता। तू इथं का आलीस? शहरातच राहायचं ना, तिथं सगळं तुझ्या मनासारखं झालं असतं। इच्छा तर तीच होती माझी, पण माझ्या इच्छेला विचारते कोण? मला तर शहरात प्रॅक्टिस करायची होती, माझी स्वप्न पूर्ण करायची होती, पण आमच्याकडे डॅडींचा आदेश आला की ते म्हणतील तसं वागावं लागतं। अचानक एक दिवस एका फोनवर बोलवून घेतलं त्यांनी मला। तुळजा, तुला कायमचं घरी निघून ये असा निरोप दिलाय मालकाने। आई, पण माझी इंटर्नशिप बाकी आहे अजून। तू नाही आलीस तर ते तिकडे येतील। मी म्हटलं गावी यावं, त्यांना समजवावं, पण मला कुठे माहित होतं की त्यांनी माझ्यासाठी एक छानसा पिंजरा बघून ठेवलाय, सत्यजित सरनोबत नावाचा। मी इथे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आता प्रॅक्टिस नाही करायची, सरळ लग्न करायचं।
मी त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी मारून, बंधनं घालून, रागवून मला लग्नासाठी तयार केलंच. तुला डॉक्टर म्हणून काम करून नव्हतं द्यायचं, तर डॅडींनी कशाला एवढं शिकवलं? लग्नाच्या पत्रिकेवर डिग्री दिसावी म्हणून, माझं एका मोठ्या घरात लग्न व्हावं म्हणून, या लग्नाच्या निमित्ताने त्यांच्या बिझनेस डील्स व्हाव्यात म्हणून, राजकारणातलं त्यांचं स्थान भक्कम व्हावं म्हणून, त्यांची प्रतिष्ठा वाढावी म्हणून. एवढी शिकले मी, पण जराही स्वातंत्र्य नव्हतं. निवड करायचा हक्क नव्हता. आवड बोलून दाखवायची मुभा नव्हती. उंबरठा ओलांडण्याची परवानगी नव्हती. बोलायला मोकळेपणा नव्हता. सतत घुसमट व्हायची. असं वाटायचं की लांब निघून जावं कायमचं, नाहीतर मरण यावं. लांबून तुला वाटत असेल ना, किती मोठं घर आहे, किती श्रीमंत माणसं ही, किती सुखी असते. पण हे सगळं असूनही माझ्याकडे काहीच नव्हतं. आत्ताही काही नाहीये, पण तुमच्या दादाच्या रूपात तुमच्याकडे संपूर्ण जग आहे, सुख आहे, समाधान आहे. भाग्या, मी शब्द देते तुला, काहीही झालं तरी तुमचा श्वास असलेल्या सूर्याला मी काही होऊ देणार नाहीये. तू घरी फोन केला होता का आत्याला? काय म्हणली ती? बरे आहेत ना दोघी? हो. डॅडींचा राग गेला का ग? जितकं डॅडींना मी ओळखते, मला नाही वाटत इतक्या सहसा त्यांचा राग जाईल. इथे डॅडींचा राग संपत नाही आणि तिथे आईची काळजी करणं संपत नाही. खरंच नशीबवान आहेस ब तू. तुझी काळजी करायला तुझ्याकडे 2-2 आहेत. नाहीतर माझं नशीब. सूर्या, तुझ्यावर जीव लावायला, तुझी काळजी करणाऱ्या 4-4 बहिणी आहेत तुझ्याकडे. आई तर सगळ्यांच्याच नशिबात असते, पण अशा बहिणी प्रत्येकाच्या नशिबात नसतात. ते पण आहेच खरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.